सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघणार आहोत अँकल जॉईंट, ज्याला आपण आयुर्वेदमध्ये गुल्फसंधी देखील म्हणतो. तर आधी इंट्रोडक्शन बघू. इट इज अ जॉईंट ऑफ लेग अँड फूट. तर हा आपला लेग आणि समोरचं जे आपलं फूट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जो जॉईंट प्रेझेंट असतो आपण त्याला अँकल जॉईंट म्हणतो. हा होमोलोगस कशाचे? रिस्ट जॉईंट ऑफ अप्पर लिम्ब. तर रिस्ट जॉईंट आणि अँकल जॉईंट एकामेकाचे होमोलोगस आहेत. त्याच्यानंतर अँकल जॉईंट अलाउज द सेम मुवमेंट ॲज द रिस्ट जॉईंट. तर आपला रिस्ट जॉईंट जे मुवमेंट अलाउ करतो त्या सर्व मुवमेंट आपला अँकल जॉईंट अलाउ करतो. त्याच्यानंतर प्रकार बघू तर रचनेनुसार कोरसंधी, गतीनुसार बहुचल ज्याच्यामध्ये हालचाली होतात. त्याच्यानंतर मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट ऑफ हिंज व्हरायटी. हिंज म्हणजे एवढ्या मुवमेंटमध्ये एवढी मुवमेंट होईल त्याची. त्याच्यानंतर आर्टिक्युलर बोन्स बघू तर कोणते कोणते बोन आर्टिक्युलर होतात. तर लोअर एंड ऑफ टिबिया इन्क्लूड्स मेडियल मॅल्युलस. तर आपण टिबिया बघू. टिबिया मेडियल साईडला प्रेझेंट असतो. टिबियाचं लोअर एंड प्लस जे त्याचं मेडियल मॅल्युलस प्रेझेंट आहे, ही तर मी मार्क करत आहे, ते मेडियल मॅल्युलस पण इन्क्लुडेड आहे. आणि लॅटरल मॅल्युलस ऑफ फिब्युला. तर फिब्युलाचं जे लॅटरल मॅल्युलस आहे ते पण इन्क्लूड होतं. त्याच्यानंतर हे दोन मेन आर्टिक्युलेटिंग बोन्स आहे. याच्यानंतर सपोर्टिंग रोल प्ले करतं टॅलस आणि कॅल्केनियस. त्याच्यानंतर लिगामेंट्स बघू आपण. तर कॅप्सुलार लिगामेंट, तर इट इज अटॅच्ड पोस्टेरो सुपिरियरली टू द इन्फिरियर ट्रान्सवर्स टिबिओफिब्युलर लिगामेंट. तर इथे इन्फिरियर टिबिओफिब्युलर लिगामेंट प्रेझेंट असतं, त्याला अटॅच होतं. आणि अँटेरो इन्फिरियरली टू द डॉर्सम ऑफ नेक ऑफ टॅलस. तर इथे टॅलस ब्रोन प्रेझेंट आहे, याच्या नेकवर ते अटॅच होतं. त्याच्यानंतर दुसरं डेल्टॉइड लिगामेंट, किंवा आपण याला मेडियल लिगामेंट म्हणतो कारण हे मेडियल साईडला प्रेझेंट असतं. तर इट इज अ स्ट्रॉंग अँड ट्रायंग्युलर प्रेझेंट ऑन द मेडियल साईड ऑफ अँकल, म्हणून त्याला आपण मेडियल लिगामेंट म्हणतो. आणि दिस लिगामेंट इज डिवायडेड इंटू सुपरफिशियल आणि डीप पार्ट. तर हे दोन पार्टमध्ये डिवाइड होतं, सुपरफिशियल आणि डीप पार्ट. त्याच्यानंतर लॅटरल लिगामेंट बघू. इट कन्सिस्ट ऑफ 3 बँड्स. तर जे आपलं लॅटरल साईडचं लिगामेंट प्रेझेंट आहे म्हणजे फिब्युला साईडचं, तर ते कोणत्या पार्ट्समध्ये होतं? अँटेरियर टॅलोफिब्युलर लिगामेंट. तर हे जे फ्लॅट आहे आणि पासेस थ्रू द लॅटरल मॅल्युलस टू द नेक ऑफ टॅलस. तर टॅलोफिब्युलर म्हणजे इथं टॅलसचं इन्क्लूड आलं. तर टॅलस जो आपला फूटचा बोन आहे तिथपर्यंत ते जातं, त्याच्या नेकपर्यंत. कुठून? लॅटरल मेल्युलसपासून. त्याच्यानंतर पोस्टेरियर टॅलोफिब्युलर लिगामेंट, इट प्रोसेस फ्रॉम द लोअर पार्ट ऑफ मेल्युलर फोसा ऑफ फिब्युला. तर फिब्युलावर एक मॅल्युलर फोसा प्रेझेंट आहे टू द लॅटरल ट्युबरकल ऑफ टॅलस. तर टॅलसच्या लॅटरल ट्युबरकलपर्यंत जातं. कुठून? तर मॅल्युलर फोसा ऑफ फिब्युलापासून. त्याच्यानंतर कॅल्केनियो फिब्युलर लिगामेंट, इट इज राउंडेड अँड पासेस थ्रू द नॉच ऑफ लोअर बॉर्डर ऑफ लॅटरल मॅल्युलस टू द ट्युबरकल ऑफ लॅटरल सरफेस ऑफ कॅल्केनियम. तर कॅल्केनियो आलं तर कॅल्केनियम बोन रिलेटेड आहे, आणि फिब्युला आलं म्हणून त्याच्यामुळे फिब्युला बोन. तर त्याचं जे लॅटरल मेल्युलस आहे टू द ट्युबरकल ऑफ कॅल्केनियमपर्यंत. त्याच्यानंतर आपण या डायग्राममध्ये एक वेळा लिगामेंट्स बघू. तर हे आहे आपलं अँटेरियर टिबिओ टॅलर लिगामेंट. तर हे इथं बघू शकतो आपण, हे प्रेझेंट आहे. मेडियल मॅल्युलस हे आहे कशाचं? टिबियाचं. पोस्टेरियर टिबिओ टॅलर लिगामेंट हे इथं बॅक साईडला प्रेझेंट आहे. नंतर टिबिओ कॅल्केनियल लिगामेंट, जी टिबिया आणि कॅल्केनियस बोनमध्ये प्रेझेंट आहे. आणि टिबिओ नॅव्हिक्युलर लिगामेंट, जी टिबिया आणि नॅव्हिक्युलर बोनमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आपण आता रिलेशन्स बघू. तर अँटेरियरली काय आहे? टिबियालिस अँटेरियर मसल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर अँटेरियर टिबियल आर्टरी आणि वेन, एक्सटेन्सर डिजिटोरियम लॉंगस, एक्सटेन्सर हॉलिशियस लॉंगस. या 4 टाईप्सचे प्रकार प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये 3 मसल्स आहे आणि एक आर्टरी प्लस वेन आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियरली टिबियालिस पोस्टेरियर टिबियल आर्टरी अँड वेन, फ्लेक्झर डिजिटोरियम लॉंगस आणि फ्लेक्झर हॅलोशियस लॉंगस. तर सेम 4 पार्टमध्ये आहे. इथं टिबियालिस अँटेरियर होतं, इथं टिबियालिस पोस्टेरियर आहे. नंतर अँटेरियरचं पोस्टेरियर टिबियल आर्टरी आणि वेन झालं. नंतर एक्सटेन्सर मसल्सचं कंपार्टमेंट फ्लेक्झरमध्ये झालं, तर फ्लेक्झर डिजिटोरियम लॉंगस आणि फ्लेक्झर हॉलिशियस लॉंगसमध्ये झालं. त्याच्यानंतर मुवमेंट बघू. सर्वात आधीचे डॉर्सी फ्लेक्झन. फ्लेक्झन म्हणजे आपण फ्लेक्स करतो, जेव्हा आपला 4 फूट आहे तो रेस करतो आपण वरच्या साईडला घेतो. त्याच्यामुळे काय होतं? अँगल बिटवीन फ्रंट लेग अँड द डॉर्सम ऑफ फूट इज डिमिश. तर आपला जो फूट आणि याच्यामधला जो हा अँगल आहे हा कमी होतो. त्याच्यामध्ये आपण त्याला कोणतं म्हणतो? डॉर्सी फ्लेक्शन म्हणतो. तर कोणती मसल असोसिएट होते? तर अँटेरियरली आपण करतो तर टिबियालिस अँटेरियर. आणि प्लांटर फ्लेक्झन म्हणजे डिप्रेस, आपण जेव्हा फूट खालच्या साईडला नेतो त्याला आपण प्लांटर फ्लेक्झन म्हणतो. त्या अँगल काय होतं? इन्क्रीज होतो लेग आणि फूटमधला. याच्यामधले मसल कोणते असोसिएट आहेत? तर सोलियस आणि गॅस्ट्रोक्निमस मसल.
ब्लड सप्लाय द अँटेरियर पोस्टेरियर टिबियल आर्टरी अँड पेरोनियल आर्टरी आणि अँटेरियर पोस्टेरियर टिबियल नर्व आणि पेरोनियल नर्व. सेम ब्लड आणि नर्व सप्लाय नेम सेम्स आहेत. त्याच्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमी पण इझी आहे. तर स्प्रेन ऑफ अँकल जॉईंट इज व्हेरी कॉमन. स्प्रेन किंवा आपण त्याला पेन टाईपच एक होतं तेव्हा आपण त्याला स्प्रेन म्हणतो. नंतर स्वेलिंग अँड पेन ऑफ अँकल जॉईंट इज मेनली ऑकर्स ड्यू टू द रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट आणि ऑस्टिओआर्थरायटिस. तर ह्या 3 कंडिशन्समध्ये स्वेलिंग किंवा पेन येतं आपल्या अँकल जॉईंटवर. तर कारण त्याच्यावरती आपल्या पूर्ण बॉडीचं वेट प्रेझेंट असतं. तर आता इथं आपला अँकल जॉईंट कंप्लीट झाला. खूप इझी आणि सोपा जॉईंट होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.